भारत जगातील हा एक सगळ्यात मोठा एक्सपोर्टर देश बनू शकतो। पण तुम्हाला माहीत आहे का की आजही लघु उद्योजक, नवीन एंटरप्रेन्योर्स, शेतकरी यांना एक्सपोर्ट म्हणजे काय हे सध्याही माहीत नाही आहे। तर आज याविषयीच मी तुम्हाला सांगणार आहे की एक्सपोर्ट नेमका कशा पद्धतीने केला जातो, कोणते कोणते प्रोडक्ट्स निवडायचे, शेतामधून जे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये फ्रूट्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, हे आपण दुबईमध्ये किंवा गल्फ कंट्रीमध्ये कसे विकू शकतो। काही असे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये आपले वायगाव हळद आहे, त्याच्यानंतर आपले स्पायसेस आहेत ते आपण युरोपच्या मार्केटमध्ये, अमेरिकेच्या मार्केटमध्ये कसे विकू शकतो। सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास तुम्हाला सुरुवातीला इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड काढावा लागेल, जो की DGFT साईटवरून तुम्हाला निघेल। त्याचा खर्च मिनिमम 500 रुपये येतो। त्याच्यानंतर तुम्ही जो प्रोडक्ट एक्सपोर्ट करत आहात त्याच्यासाठी तुम्हाला एक GST नंबर रजिस्टर्ड करावा लागते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं, आणि ते झाल्यावरती तुम्हाला आईस गेटवरती रजिस्ट्रेशन करावं लागते। आईस गेटचं रजिस्ट्रेशन शक्यतो तुमचं CHA म्हणजे कस्टम हाऊस एजंट करून देतो। जेही तुमचं प्रोडक्ट असेल, जसं की सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास तुम्ही जर ऑनियन विकत आहे तर ऑनियन हा कंटेनर तुम्ही एक नाशिकमधून जर तुम्ही ऑनियन परचेस केला आणि तो मुंबईपर्यंत नेला तर तुम्ही मुंबईवरून दुबईपर्यंत नेण्याचा जोही काम राहणार, डॉक्युमेंटेशन झाले, हे सगळे तुमचा कस्टम हाऊस एजंट CHA बघतो। तर याविषयी मी तुम्हाला म्हणजे सांगणार आहे। आणि सोबत तुम्ही जेव्हा इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड, GST रजिस्ट्रेशन, आईस गेट रजिस्ट्रेशन हे सगळं केल्यानंतर तुम्ही जो तुमचा बिझनेस आहे एक्सपोर्टचा हा सोप्या रीतीने स्टार्ट करू शकता।